नमस्कार मित्रांनो, परवा दिवशी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ज्याला आपण JEE म्हणतो त्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर त्या परीक्षेमध्ये टॉप केलेल्या काही मुलांचा डान्स करताचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ही जी मुलं आहेत ना त्यांनी टॉप केले त्या परीक्षेमध्ये, परंतु त्यांना असं ट्रोल करताना असं लोक म्हणतायत की तुम्ही तुमचं बालपण हरवून या गोष्टी टॉप केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना त्या आनंदामध्ये सेलिब्रेशनसुद्धा करता येत नाही प्रॉपरली, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. आता हीच मुलं पुढे मोठमोठ्या कंपनीमध्ये, समजा IITमध्ये त्यांचे ॲडमिशन्स होतील, मोठमोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतील, त्यातली काही मुलं पुढे जाऊन IAS IPSसुद्धा होतील. म्हणजे आपण म्हणतो ना की सक्सेसफुल होतील, चांगले जॉब मिळतील, चांगलं पॅकेज मिळेल. परंतु हे जे दिवस आहेत त्यांच्या आयुष्यातले, ज्याला आपण बालपण म्हणतो, ते परत कधीच येणार नाही. आपण आपल्या आसपास पाहतो जशी लोक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यांचं स्टँडर्डवरचं होतं, म्हणजे एखादा राजकारणी असेल किंवा एखादा मुलगा MPSC UPSC पास झाला तर त्याचं वागणं अचानक बदलतं. म्हणजे तो हसताना सुद्धा खळखळून हसत नाही. म्हणजे जे स्मित हास्य असतात, त्यांचा फोनवर बोलताना सुद्धा त्यांचे ठरलेले वाक्य असतात. ओके, ठीक आहे, बर, खूप तोलून मापून बोलत असतात ते. त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही बोलताना, वागताना सगळ्या गोष्टी विचार करून केल्या पाहिजेत, कारण लोक तुम्हाला बघतायत. मग असं करताना बऱ्याच वेळा ते स्वतःला हरवून टाकतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवल्यानंतर प्रोफेशनल म्हणा, त्यांच्या अशा वागण्याला तो काय ते स्वतःला प्रोफेशनल म्हणतील. ते प्रोफेशनलच हसतात, प्रोफेशनलच खातात, प्रोफेशनलच चालतात, प्रोफेशनलच राहतात. अशा प्रकारे ते त्यांचं आयुष्य व्यतीत करतात. आणि एका वयानंतर, म्हणजे आपण म्हणतो की आयुष्याची संध्याकाळ झाल्यानंतर, त्यावेळेस पैसा मॅटर करत नाही, पद मॅटर करत नाही, तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही भूतकाळातल्या आठवणींना आठवून आनंद घ्यायचा असतो. परंतु दुर्दैवानं बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये अशा आठवणीच नसतात की जे आठवून त्यांना आनंद होईल. तुम्ही पाहिलं असेल की बरेच पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी अशाच लोकांसाठी आहे ना लाफ्टर क्लब्स असतात. म्हणजे ही लोक जी कधी मनापासून हसली नाहीत, कारण लोक त्यांना काय म्हणतील, तीच लोक वेड्यासारखे 50-50च्या ग्रुपने गार्डनमध्ये सकाळी विनाकारण मोठमोठ्याने हसताना दिसतात लाफ्टर क्लबमध्ये. आणि अशा वेळी बाकीचे लोक त्यांच्याकडे बघून हसत असतात. पण त्यांना खूप उशिरा कळतं की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आनंद त्यावेळी घेतला पाहिजे. अभ्यास करा, यश मिळवा, पैसा कमवा, सगळ्या गोष्टी करा, पण ते करताना कुठे ना कुठं तुमच्या आनंदाला कॉम्प्रोमाइज नका करू.